ज्वालारूप तलवार आणि एक करुबीम त्या ठिकाणी ठेवलेला आहे आणि त्या जागेमधून त्या ठिकाणामधून आदाम आणि हवा या दोघांनाही त्यांनी ज्या जमिनीतून त्यांना निर्माण केलं त्या जमिनीची मशागत करण्यासाठी या भूतलावर या सृष्टीमध्ये जे तुम्ही आणि मी आज जे त्यांची उत्पत्ती आहोत तर त्या झाडापासून वंचित आहोत, त्या जीवनापासून आम्ही वंचित आहोत. त्या जीवनाच्या झाडाच्या जवळ जाण्यासाठी आम्ही वंचित आहोत. त्या जीवनाच्या झाडाजवळ जाऊन त्या जीवनाचं झाडाचं फळ खाऊन सर्व काळ जिवंत राहावं म्हणून आज मनुष्य अनेक प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत आहे की त्याच्या जीवनामध्ये मरण येऊ नये, त्याच्या जीवनामध्ये मृत्यू येऊ नये, त्याच्या जीवनामध्ये सर्व काळ जीवन जगावं अशी जी आशा अपेक्षा इच्छा जो विश्वास तो दर्शवतो आणि तो जिवंतपणा कायम राखून ठेवण्यासाठी जगामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करून तो जीवन अधिक आणि अधिक चांगलं सुदृढ स्वच्छ पवित्र शुद्ध निरोगी वयोवृद्धीच्या आशीर्वादापर्यंत तो जिवंत राहावं ही त्याची योजना असते. आम्ही जर पाहिलं लाखो करोडो रुपये देऊन देखील ज्यावेळेस डॉक्टर सांगतात की ह्या पेशंटला घरी घेऊन जा, आता यांना काही एक उपाय राहिला नाही तरी देखील त्याचे आप्तजन नातेवाईक किंवा जे स्नेही आहेत ते काही पैसे देऊन का होईना घडीभर का होईना एक तासभर 2 तासभर 1 दिवसभर 4 दिवस 8 दिवस महिनाभर व्हेंटिलेटर का होईना पण तो मनुष्य आमचा जिवंत राहायला पाहिजे यासाठी त्याच्याकडे प्रयत्न करत असतात. सार्वकालिक जीवन, सार्वकालिक सजीवता, सार्वकालिक जगणं हे मनुष्याच्या वाट्याला परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे. परंतु नेमकं जे ते मेडिसिन आहे किंवा जे ते औषध आहे किंवा जे ते फळ आहे ते फळच आमच्या जवळ नाही आणि ते फळ शोधण्याचा मनुष्य सातत्याने या जगामध्ये प्रयत्न करत आहे, प्रयत्न करत असतो. आम्ही पाहूया निर्गमच्या पुस्तकामध्ये एक वचन आपण पाहूया. निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 17. त्या सुईनी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या, देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकुमाप्रमाणे न करिता मुलगे जिवंत राहू दिले. निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 1 वचन क्रमांक 17 त्यामध्ये लिहिलेलं आहे. पण तुम्हाला त्याच्या अगोदर एक वचन वाचून दाखवायचं आहे. 15-16 2 इब्री सुईणी होत्या म्हणजे 2 इब्री जातीच्या इब्री धर्माच्या इब्री त्यांना नाव पडलेलं होतं. ते इब्री सुईणी म्हणजे कोण? नर्स, डॉक्टरीन, बाळंतपण करणाऱ्या, प्रसूती करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या सिस्टर आपण त्याला नर्स म्हणतो, ज्यांना सिस्टर म्हणतो, डॉक्टर म्हणतो घडीवर, त्या 2 एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे नाव पुवा होते. त्यास मिसरच्या राजाने आज्ञा केली. जो मिस्री राज्य होता आणि मिसरचा जो राजा होता त्या राजाने त्यांना आज्ञा केलेली आहे, त्यांना एक आट टाकलेली आहे, त्यांना एक नियम दिलेला आहे, त्यांना एक ताकीद दिलेली आहे. काय दिलेली आहे? तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करीत असता, ज्या इब्री स्त्रिया ज्या राजाच्या गुलामगिरीमध्ये होत्या आणि त्या गुलामगिरी असतामध्ये त्यांना जे प्रसूतपणा म्हणजे जे काही स्त्रिया बाळंतपण करीत असता प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा आणि मुलगा असला तर त्यास जीवे मारा. त्या राजाने फरमान काढलं होतं की जर मुलगा जन्माला आला की त्या मुलाला जीवच मारायचं, त्या मुलाला जिवंत ठेवायचं नाही. मुलगी असली तर बिंदास ठेवायची, पण मुलगा जर असेल तर त्याला मारायचं अशी त्या राजाची त्यावेळेस त्या इब्री नर्स ज्या होत्या, ज्या डॉक्टरीन होत्या, ज्या बाळंतपण करायच्या, ज्या प्रसूती करायच्या, त्यांना त्या राजाने एक आज्ञा दिलेली आहे. आणि ती आज्ञा दिलेली असताना त्या सुईनी देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या. त्या सिस्टर ज्या होत्या, त्या डॉक्टर्स ज्या होत्या, त्या बाळंतपण करणाऱ्या ज्या आया होत्या, त्या देवाचं भय बाळगणाऱ्या होत्या. त्यांना आज्ञा तर दिली राजाने, त्या राजाच्या हुकुमानुसार तर त्यांना करावाच लागत होतं. परंतु
परमेश्वराच्या अधीन असणं म्हणजे त्या बागेकडे जाणं, त्या झाडाकडे जाणं, त्या फळाकडे जाणं, त्या जीवनाचं झाडाचं फळ ज्या ठिकाणी आहे तिथपर्यंत पोहोचणं. आणि जोपर्यंत आम्ही देवाचं भय बाळगत नाही तोपर्यंत आम्हाला ज्ञान मिळत नाही. आणि जर आम्हाला ज्ञान नसेल तर आम्ही अज्ञानामध्ये आमचं मृत्यू होतो, अज्ञानामध्ये आम्ही आमचं जीवन जगतो, अज्ञानामध्ये आमचं जीवन आम्ही वाया घालतो. परंतु जर देवाचं ज्ञान प्रिय तुम्हाला आणि मला जर असेल तर निश्चित अर्थाने जीवन कसं जगायचं, सजीव कसं राहायचं, जिवंत कसं राहायचं, जगणं कसं जगायचं हे आम्हाला शिकवलं. परंतु आज या वेळेस आम्हाला मी पाहतो की अनेक माणसं जीवन जगतात परंतु त्या जगण्याला काही अर्थ नाही, की त्या जगण्यामध्ये आनंदच नाही, त्या जगण्यामध्ये देवाचं भय नाही, त्या जगण्यामध्ये देवाची प्रीती नाही, त्या जगण्यामध्ये उल्हास नाही, त्या जगण्यामध्ये इंटरेस्ट नाही, त्या जगण्यामध्ये अभिमान नाही, त्या जगण्यामध्ये त्या जिवंत झाडाकडे, त्या जीवनी झाडाकडे, त्या जीवनी फळाकडे जात नाही. हे 60 70 80 90 100 वर्षाचं जीवन काय जीवन आहे का? मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचंय, परमेश्वरने तुमची आणि माझी निर्मिती उत्पत्ती सर्व काळ जिवंत राहण्यासाठीच केलेली आहे, मरणाचा अनुभवासाठी नाही. अनेक लोक पापाला मरतात, अनेक लोक जीवन जगत असून, सजीव असून, जिवंत असून ते मेल्यासारखे आहेत. ते हालत नाहीत, डुलत नाहीत, बोलत नाहीत, चालत नाहीत, उठत नाहीत, कुठल्याच प्रकारची गोष्ट करत नाही. जर एखाद्या मनुष्याला सर्व गोष्टी गुणसंपन्न आहे आणि जर तो देवासाठी जर कुठल्या प्रकारची हालचालच करत नाही, अंतकरणामध्ये नाही, मनामध्ये नाही, विचारामध्ये नाही, कृतीमध्ये नाही, आचरणामध्ये नाही, केवळ जगामधलं जीवन जर जगत असेल तर हे जीवन काही कामाचं, की ज्या जीवनामध्ये देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव करून नाही. ज्या निर्माणकर्त्याने आम्हाला निर्माण केलं त्या निर्माणकर्त्याची जर आम्ही पूजा अर्चा किंवा त्याची स्तुती आराधना किंवा त्याच्या नावाचं गौरव किंवा त्याच्या नावाला धन्यवाद जर देत नाही आणि या धन्यवाद देत असताना, आभार मानत असताना जर आम्ही आमचं जीवन जगत नाही त्या जीवनाला काय अर्थ? आम्ही जीवन कसं असावं, जीवन कसं जगावं, कसा प्रकारे मनुष्य सजीव राहू शकतो या वचनाच्या माध्यमातून आम्ही पाहत आहोत. आणि म्हणून 17व्या वचनामध्ये लिहिले, त्या सुईनी म्हणजे त्या सिस्टर ज्या होत्या, ज्या बाळंतपण करणाऱ्या ज्या होत्या, ज्या डिलिव्हरी वॉर्डला ज्या होत्या ना, प्रमुख डिलिव्हरी वॉर्डची वॉर्डन मॅडम, जिच्या हातामध्ये सगळ्या बाळंतपणाच्या केसेस असतात, तर त्यांना त्या राजाने एक आज्ञा दिली, एक सल्ला दिला, एक ताकीद दिली, एक नियम लावला. आणि त्या नियमामध्ये लिहिलं होतं की जर एखाद्या मिस्री स्त्री जर प्रसूत वेदना त्या ठिकाणी होत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जा. आणि जर मुलगा झाला असेल त्या ठिकाणी बघूया आपण, तुम्ही इब्री स्त्रियांच्या बाळंतपण करीत असताना प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पहा, आणि मुलगा असला तर त्यास जीवे मारा, पण मुलगी असली तर तिला जिवंत ठेवा. मुलगी असली तर त्याला जिवंत ठेवा. आज हाच प्रकार जगामध्ये जीवन जगत असताना, सजीव असताना, जगण्याच्या वातावरणामध्ये आम्ही एक 10-20 वर्षाच्या कालावधीमध्ये जर पाहिलं, 10-20 वर्षाच्या पोर्शन मध्ये जर पाहिलं, किंबहुना 25 वर्षाच्या कालावधीमध्ये जर पाहिलं तर अनेक मुलींचे गर्भ पाडले गेले, अनेक मुलींना गर्भाशयामध्येच मृत्यूदंड मिळाला, अनेक मुलींना गर्भाशयामध्येच जिवंतपणे असताना मरणाचा अनुभव आला, मृत्यूचा अनुभव आला, ते गर्भ नष्ट करण्यात आले. आणि अनेक लोकांनी मुलाचे गर्भ दुर्बिणीद्वारे कशा कशा वेगवेगळ्या द्वारे पाहिले. आणि जर मुलगा असेल तरच जिवंत ठेवा, मुलगी असेल तर नष्ट करा, असं 10-20 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच ठिकाणी घडलेलं आहे. हे जे तुमचं आणि माझं जीवन आहे ना, हे जे लयास चाललेलं आहे, जे पापाकडे चाललेलं आहे, जे शापाकडे चाललेलं आहे, जे आम्हाला दंडाचं चाललेलं आहे ना, त्याच्या कारणामध्ये हे कारण देखील आहे. कारण 10-20 वर्षामध्ये मुलींची संख्या इतकी काही कमी झाली ना, आज मुलांसाठी नवरी वधू मिळाना. ते मुलं म्हणतात बांगी असू, चकणी असू, लंगडी असू, कशी असू, बघा बाबा द्या, पण मुलीच भेटाना. हे कुणामुळं? जीवन जगत असताना मनुष्याने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. मुलगा आणि मुलगी परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळ ही त्याची देणगी आहे. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 127 वचन क्रमांक 1 2 3 जर आम्ही पाहिलं तर त्यामध्ये लिहिलेलं आहे 3ऱ्या क्रमांकाच्या वचनामध्ये, संतती परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळ ही त्याची देणगी आहे. तिथं उल्लेख केला नाही फक्त मुलगा परमेश्वराचं धन आहे आणि मुलगी नाही म्हणून.
या ठिकाणी उलट घडलेलं आहे. मी तुम्हाला इतिहासामधला निर्गमच्या पुस्तकामधला जिवंतपणाच्या विषयी जो रेफर आहे, पहिला अध्याय वचन क्रमांक 17 मध्ये लिहिल्याप्रमाणे त्या सुईने देवाचं भय बाळगणार होत्या म्हणून त्यांनी मिस्री राजाच्या हुकमाप्रमाणे न करिता मुलगेही जिवंत राहू दिली. त्या लय हुशार होत्या. देवाला भिवून वागणाऱ्या कधीही गर्भपात करत नाहीत. देवाला भिवून वागणाऱ्या कधीही देवाच्या विरोधात गोष्ट करत नाही. त्या काळच्या राजाने, त्या काळच्या शासनाने त्या सुईंना म्हणजे त्या नर्स किंवा त्याच्या प्रसूती करणाऱ्या ज्या स्त्रिया होत्या त्यांना ताकीद देऊन देखील त्यांनी रक्तपात केला नाही. त्यांनी त्यांना सजीव ठेवलं, त्यांनी त्यांना जिवंत ठेवलं, त्यांना जगण्यासाठी या भूतलावर पाठवलं. राज आज्ञा असून देखील त्यांनी राज आज्ञा अवमानली. कारण काय, तर त्या देवाचं भय धरत होत्या. जर तुम्ही आणि मी देवाचं भय जर धरीत असेल प्रिय हो, तर निश्चित अर्थानं आम्ही जिवंत असताना, आम्ही जगत असताना, आम्ही सजीव असताना आमच्या जीवनामध्ये देखील परमेश्वराच्या नियमानुसार जीवन जगलं म्हणजे हे जगणं, म्हणजे याला म्हणतात जिवंतपणा. जर आमच्यामध्ये जर आम्ही जैगिक पद्धतीने जर जगत आहोत, जैगिक पद्धतीने जर आम्ही सजीव आहोत, जैगिक पद्धतीने आम्ही जर जिवंत आहोत, परंतु परमेश्वराच्या दृष्टिकोनातून सार्वकालिक जीवनास आम्ही पात्र ठरत नाही, सर्व काळ टिकणार फळ आम्हाला मिळणार नाही, तर या जगण्याला काय अर्थ आहे. आणि म्हणून पुढच्या वचनामध्ये ती लिहित आहे, तेव्हा मिस्री राजाने त्या सुईनीस बोलावून विचारले, तुम्ही हे का केले, मुलगे का जिवंत राहू दिले. त्या सुईनी फारोस म्हणाल्या, इब्री बायका काही मिस्री बायकांप्रमाणे नाहीत, त्या फार जोमदार आहेत आणि सुईन जाऊ पोहोचेपर्यंत त्या प्रसूती होतात. याबद्दल देवाने त्या सुईनीचे कल्याण केले. इस्रायल लोक तर बहुगुणित होऊन फार प्रबळ झाले. त्या सुईनी देवाचं भय बाळगणार होत्या म्हणून त्याने त्यांची घराणी स्थापित केली. तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा केली की जन्मेल तो प्रत्येक मुलगा नदीत टाका आणि प्रत्येक मुलगी जिवंत ठेवा. पुन्हा एक वार त्या राजाने फरमान काढलं, जर असं काय होत असेल तो मुलगी जिवंत ठेवा आणि मुलाला मारण्याच्या ऐवजी नदीत टाकून द्या. या ठिकाणी जिवंतपणा, सजीव, ज्या परमेश्वराने एखाद्या मनुष्याला निर्माण केलं नाही ना, तर परमेश्वराच्या व्यतिरिक्त कुठलाही मनुष्य त्याच्या जीवनामध्ये खाडाखोड करू शकत नाही. हा एक मात्र लक्षात आहे, मनुष्य स्वतःहून स्वतःच्या जीवनात खाडाखोड करू शकतो. मनुष्य स्वतःहून स्वतःच्या जीवनाला समाप्त करू शकतो. मनुष्य स्वतःहून सजीव असताना देखील निर्जीवतेमध्ये राहू शकतो. आणि म्हणून तर सजीव मनुष्य निर्जीव गोष्टीची पूजा अर्चा करत आहे. जिवंत मनुष्य मेलेल्या गोष्टी ज्या आम्हाला काही करू शकत नाही, प्रतिसाद देऊ शकत नाही, अशा घटनांना तो प्राधान्य देत आहे. आणि म्हणून प्रिय, आम्ही जीवन जगत असताना कशा प्रकारे जगलो पाहिजे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. या ठिकाणी पवित्र शास्त्र सांगतंय, या राजाचा हुकूम होता. आणि त्याच अध्यायामध्ये जर आम्ही काही गोष्टी पाहिल्या, पुढे जर पाहिलं तर देवाचा सेवक मोशे याचा जन्म अशाच प्रकारे झाला आणि त्या मोशेला देखील एका पेटीमध्ये त्या पाण्यात सोडण्यात आलं. परंतु देवाची योजना आहे, देवाची इच्छा आहे आणि देवाची इच्छा असल्या कारणाने त्या ठिकाणी ते राजकुमारी त्या नदीवर आले असताना ती पेटी त्यांना सापडती, ते बाळ त्यांना सापडतं आणि मग ते त्याची सुशस्त्र करण्यासाठी पुन्हा एक वार त्या इब्री ज्या स्त्रिया होत्या, ज्या मुली होत्या, त्या मुलाची मोशेची बहीण जी होती त्याला पाहत होती. मी शॉर्टकट मध्ये सांगतोय तुम्हाला या ठिकाणी. आणि मग तो बाळ वाढत गेला आणि एक राजकुमार घडला आणि मग तो फारोचा त्या ठिकाणी सुंदर असा राजकुमार असताना आम्हाला पाहायला मिळतं की खरोखर त्याने इस्रायल लोकाला, त्याने परमेश्वरच्या लोकाला जे 450 वर्षाच्या गुलामगिरीत अडकले होते, परमेश्वराने त्या मोशेला पाचारण केलं. त्या परमेश्वराने त्या मोशेला पहिल्या प्रथम आईच्या गर्भात जिवंत ठेवलं, त्या मोशेला पाण्यात जिवंत ठेवलं, त्या पेटीमध्ये जिवंत ठेवलं, त्या राजघराण्यामध्ये जिवंत ठेवलं आणि त्याच्या माध्यमातून आमची, तुमची आणि जे परमेश्वराचे लोक आहेत त्यांची सुटका त्याने केलेली आहे जिवंतपणे. आम्ही जिवंत असताना तर जीवन जगू शकतो. आम्ही सजीव असतानाच इतरांना देखील सजीव करू शकतो. जो मनुष्य निर्जीव आहे ना, तो दुसऱ्यांना सजीव करू शकत नाही. जो मनुष्य विचाराने, आचाराने, कृतीने
जगाप्रमाणे जिवंत आहे, परंतु आत्मिक परमेश्वराच्या स्वरूपात जिवंत नाही. तो मनुष्य इतरांना जीवदान देऊ शकत नाही. आणि म्हणून हे सर्व पापाचं गाठोडं इतकं काय मोठं वाढलं, आणि म्हणून आम्हाला सार्वकालिक मरण हा दंड आम्हाला सोसावा लागला. आमचे पूर्वज बरेच गेले आणि आताही काही त्याच वाटेला चाललेत, परंतु देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की तुम्ही आणि मी सर्व काळचं वतन आम्हाला मिळावं, सर्व काळ आम्ही जिवंत राहावं, सर्व काळ आम्ही जगावं, सर्व काळ आम्ही सजीव असावं, आमच्यामध्ये जीव असावा. आणि म्हणून आम्ही मागच्या भागामध्ये, पहिल्याच भागामध्ये समाप्तीच्या अगोदर एक रेफरन्स वाचला होता, निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 20 मध्ये. पुन्हा एक वार त्या रेफरन्स कडे येऊया. तरी पण तो म्हणाला की तुला माझे मुख पाहवणार नाही, तुला माझे मुख पाहवणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. कोणीही मनुष्य जिवंत राहणार नाही. ज्या परमेश्वराने ज्या मोशेला जिवंत ठेवलं, ज्या परमेश्वराने त्या मोशेची नियुक्ती केली, ज्या परमेश्वराने त्या मोशेला सेवक बनवलं, ज्या परमेश्वर त्या मोशेच्या बरोबर तोंड बोलत होता, ज्या मोशेला इतका काही मोठा अधिकार दिला होता, त्याच मोशेने ज्यावेळेस परमेश्वराचं मुख पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली, त्याच मोशेला तोच परमेश्वर निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 20 मध्ये तो लिहित आहे की माझं मुख पाहिल्यास कुणीच जिवंत राहणार नाही. आता माझा प्रश्न आहे माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, विशेष करून याजक वर्गांना, पायकीनबाईंना आणि पाळक साहेबांना, फादर साहेबांना किंवा जेवढे कोणते साहेब असतील ना, त्यांना तुमच्या उशा पायथ्याला प्रभू येऊन बसवतोच कसा? कोणी म्हणतं माझ्या उशाला बसला, कोणी म्हणतं माझ्या पायथ्याला बसला, कोणी म्हणतं मध्यरात्री दर्शन दिलं, कोणी म्हणतं पाठ दिलं, कोणी म्हणतं प्रार्थना करता करता चमकला. अरे प्रार्थना करता करता चमक बरी नाही आली तुला? कारण या ठिकाणी वचन सांगत आहे, निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 33 वचन क्रमांक 20 मध्ये वाचूया. तरी पण तो म्हणाला, मोशे म्हणला मला तुझं मुख पाहायचंच आहे, तुला माझे परमेश्वर त्याला म्हणाला तुला माझं मुख पाहता येणार नाही, कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. मग या सिस्टर आणि ब्रदर जिवंत राहतात कसे? हे कोऑर्डिनेटर फिडनेटर हे जेवढे सांगा ढोंगानी येतात ना, रात्री मला प्रभूंनी दर्शन दिलं, रात्री मला स्वप्नात आला, डायरेक्ट पुढे आला, माझ्याशी बोलला, बरं झालं जेवण खावण नाही केलं म्हणते. तेलाची बाटली प्रभूंनी डायरेक्ट येऊन आशीर्वादित केली, पाण्याच्या बाटलीत तर प्रभू झाकण उघडून आतमध्ये गेला. अहो काय हे परमेश्वराच्या नावाने तुम्ही लोकांना लुटत आहात का? परमेश्वराचं नाव घेऊन लोकांचं जीवन जे सजीव पाहिजे ते निर्जीव करत आहात. लोकांना जो जिवंतपणा पाहिजे त्यांच्यामध्ये तुम्ही मरण घालत आहात. खेदाची गोष्ट आहे ही, आम्हाला समजली पाहिजे. जिवंतपणी थोड्याशा लाभासाठी, थोड्याशा तोंड पूजापणासाठी, थोड्याशा 60, 70, 80, 90, 100 वर्ष काय जगताल तेवढं, त्याच्यासाठी जर आम्ही सार्वकालिक जीवन वतन हे जर बक्षीस आम्ही जर आमच्यापासून दूर जात आहे, किंवा जीवनी झाडाचं फळ जर आम्हाला खायला मिळणार नाही, किंवा जीवनी झाड आमच्या जवळ येणार नाही, किंवा तो जीवन देणारा परमेश्वराच्या सानिध्यात जर तुम्ही आणि मी जर बसूच शकत नाही, तर ह्या जीवाला काय उपयोग? हे जिवंतपणाचा काय फायदा? फक्त आम्हाला एवढं समजतं की आम्ही काही करून जिवंत राहू, मग एखाद्याचं लुटू, एखाद्याला चोरी करू, एखाद्यावर दडपशाही करू, एखाद्याला टेन्शन देऊ, एखाद्याला कैची मध्ये धरू, तू जर मला असं केलं तर मी तुला असं. काय जीवन? हे जीवन जगण्याची पद्धत नाही. जीवन मनुष्याने कसं जगलं पाहिजे? कारण त्या परमेश्वरची इच्छा आहे की माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने वाचेल, आणि तो इथंच वाचेल तर वाचेल, पण तो सर्व काळासाठी वाचेल. कारण परमेश्वरने आदम आणि हवा आणि जे तुम्हाला आणि मला निर्माण केलेलं आहे, त्या परमेश्वरची हीच इच्छा आहे की आम्हाला मरण नसावं, आम्ही सदा सर्व काळ जिवंत असावं, आम्ही सदा सर्व काळ सजीव असावं, आम्ही सदा सर्व काळ जगावं. हा जीव आम्ही परमेश्वरावर द्यावा. आम्ही आमचा जीव तिकडे टाकला. कुणाचा जीव पैशात, कुणाचा जीव सोन्यात, कुणाचा जीव कपड्यात, काय त्या गठोड्याला चटिता.
हे एवढे आपले कपडे अजूनही उशीत घालून ठेवलेले, काय पाहिजे त्याचा? काय जीवन जगण्याची जी पद्धत आहे ही आम्हाला समजली पाहिजे. आणि मला तुम्हाला या ठिकाणी निर्गम 33:20च्या माध्यमातून एक सत्य घटना देखील प्रयत्न करायची आहे की आजकाल लाईव्ह फेसबुक मीडियावर, व्हॉट्सअपवर, गुगलवर, आणखीन जेवढे काही साधनं आहेत, मीडियाचे प्रकार आहेत, अनेक खोटे संदेश ते लोकांना फसवत आहेत. अनेक खोट्या संदेष्ट्या लोकांना फसवत आहेत. अनेक लुच्चेगिरी करणारे, प्रभूचं नाव घेऊन येणारे, लाभासाठी तोंडपूजापणा करणारे, यांना उठता बसता चालता कवाई प्रकटीकरण होतंय. हे असे करणाऱ्या बया बाजारात जास्त आल्यात. जसं मध्ये एक व्हॉट्सअपला एक मेसेज आला होता, व्हॉट्सअपला मीडियाला, की अनेक लोक लहान लहान लेकर चोरून नेतात, असं काहीतरी किडनॅप विकतात, असं काहीतरी आलं होतं. तशाच प्रकारे ना हे लोक प्रभू येशूचं नाव घेऊन मला रात्री स्वप्नात सांगितलं, दृष्टांत पडला आणि मला 1 वर्षापूर्वी समजलं होतं. आणि असं आमकन फालन बिस्तन करून जीवन जगणाऱ्यांनो, तुम्ही तुमच्या जीवनाचं द एंड करीत आहात. तुम्ही तुमच्या जिवंतपणाला मृत मध्ये घोषित करत आहात. तुमच्या सजीवपणाला निर्जीवतेचं स्वरूप देत आहात. तुमच्या जगण्याला मरण्याचं स्वरूप देत आहात. जे काय आहे फेस टू फेस, जे काय आहे कष्टाचं, जे काय आहे खरं ते खरं. जर प्रभूने रात्री दर्शन दिलंच नसलं तर लोकांना सांगू नका. एक बहीण आली आणि म्हणे तेलाची बाटली घ्या, याच्यामध्ये रात्री प्रभू उतरला होता. मी म्हणलं धन्य आहे माता तू, प्रभू त्याच्यात उतरला. प्रभू तुझ्यात उतरायला पाहिजे होता. तुझ्यात दुष्ट आत्मा, तुझ्यात जगातला गोंधळ, तुझ्यामध्ये सगळ्या जगातल्या पैशाची हाव, तुझ्यामध्ये सगळ्या प्रकारचं सगळा सत्यानाश, आणि प्रभू बाटलीत उतरला. प्रभू आमच्यामध्ये उतरला पाहिजे. लोक म्हणतात त्याच्यात नको तर बाटलीतच भरा आहे. उद्या एखादा पेतळ येऊन म्हणून बाटलीत उतरला होता, काय सांगता येते? ह्या जीवन जगायला लोक इतकी काही कला करून राहिलेत ना. हे जीवन जगण्यासाठी, सजीव राहण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी लोक इतका काही प्रयत्न करत आहेत. किती वर्षासाठी? परंतु प्रिय हो, आम्हाला त्या आदाम आणि हव्वाला ज्या वेळेस त्या बागेमधून हाकलून दिलं होतं, याचा अर्थ असा नव्हता की परमेश्वर त्यांना म्हणला की तुम्ही सर्व काळ मरणार आहात. जिवंतपणासाठी यांनी पुन्हा एक वाट त्या जीवनाकडे यावं, त्या जीवनी झाडाकडे यावं, त्याचं फळ त्यांनी घ्यावं. ही परमेश्वरची योजना होती, ही परमेश्वरची इच्छा होती. आणि म्हणून मी कालच्या भागामध्ये सांगितलं की ते जीवनी झाड दुसरं तिसरं नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. ते जीवनाचं फळ प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि त्या ठिकाणी जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये, सजीवतेमध्ये, जिवंतपणामध्ये, जगण्यामध्ये ख्रिस्त नाही, तोपर्यंत आमच्यामध्ये जीवन नाही. आणि जीवनच नाही तर जीवनाचं झाड कुठून? आणि जीवनाचं झाडच नाही तर जीवनाच्या झाडाचं फळ कुठून? साधे गलती करता पत्र अध्याय क्रमांक 5 वचन क्रमांक 22चे फळ, थोडे फळ जमावताय करणार. थोडे फळ जर त्यांच्या जीवनामध्ये नाही तर जीवनी झाडाचं फळ केव्हा मिळायचं? खाली पडलेले फळ सुद्धा लोकांना मिळणार नाहीत. म्हणून या ठिकाणी आम्हाला जिवंत जर राहायचं असेल तर ज्याप्रमाणे त्या सुईनींना सांगितलं होतं, त्या नर्सला सांगितलं होतं, त्या बाळंतपण करणाऱ्या ज्या मॅडम आहेत त्यांना सांगितलं होतं की या ठिकाणी ज्या इब्री बायका प्रसूती होणार आहेत, जे काही सजीव लेकरं निर्माण होणार आहेत, जिवंत येणार आहेत, त्यांच्यातल्या मुलांना मारा, मुलींना जिवंत ठेवा. परंतु पुन्हा एक वार त्या सुईनी देवाचं भय धरल्यामुळं त्यांनी दोन्ही सुरक्षित ठेवले. पुन्हा एक वार राजाने फरमान काढलं, मुलीला जिवंत ठेवा आणि मुलांना त्या पाण्यामध्ये सोडून द्या. म्हणजे काही करून त्या मुलांना जिवंत राहू द्यायचं नाही, असा त्या राजाचा प्लॅन होता. परंतु या ठिकाणी परमेश्वर ज्याच्या बाजूने आहे तो जिवंतच राहतो. कारण त्याच काळामध्ये इब्री लोक इतके काही संख्येने वाढले, इतके काही ते भरभराट झाले. आणि त्या भरभराटीमुळे मोशे बरोबर त्या राज्यातले जेवढे काही फारो राजाच्या गुलामगिरीत अडकले होते, त्याच मोशेच्या तो सेवकाच्या माध्यमातून ज्याला पाण्यामध्ये जिवंत ठेवलं होतं, ज्याला जिवंत त्या राणीने सांभाळलं, ज्याला राजकुमार बनवलं, त्याच परमेश्वराने त्याच सेवकाला त्या ठिकाणी संदेष्टा बनवलं. आणि जिवंतपणे पुन्हा एक वार त्या ठिकाणी त्याच्या असणारे जिवंत माणसं तिथं जिवंत होते, परंतु ते निर्जीव झाले होते.
ते जगत होते, पण त्या जगण्याला काही अर्थ नव्हता, कारण ते गुलामगिरीत होते. गुलामगिरीत जगण्यापेक्षा मरण पावलेलं बरं. आणि अशा मरणामध्ये ते होते. आणि दैवाने इच्छा प्रदर्शित केली. परमेश्वराने सांगितलं की माझे इस्रायल लोक जे 450 वर्षामध्ये त्या बंदिवासात आहेत, ज्या गुलामगिरीत आहेत, ज्या बंधनात आहेत, ते सजीव आहेत, तू सध्या निर्जीव आहेत. ते जगत आहेत, परंतु त्या जगण्याला अर्थ नाही. ते जिवंत आहेत, परंतु मेल्यासारखे आहेत, कारण त्यांना कुठल्याच प्रकारची सुख नाही, कुठल्याच प्रकारचा आशीर्वाद नाही, कुठल्याच प्रकारच्या चांगल्या गोष्टी उपलब्ध नाहीत, कुठल्याच प्रकारचा हर्ष त्यांच्या जीवनामध्ये नाही, आनंद नाही, त्यांना मोकळीक नाही, ते फ्रीडम नाहीत, ते पापापासून आणि जगातल्या गुलामगिरीत देखील अडकलेले आहेत. आणि मग मोशेच्या माध्यमातून त्यांना त्या गुलामगिरीतून काढलं. त्याच मोशे ज्यावेळेस परमेश्वरचं मुख पाहण्याची त्याने इच्छा दर्शवली, त्याच मोशेला परमेश्वर म्हणत आहे की निर्गमचं पुस्तक अध्याय क्रमांक 33 आणि वचन क्रमांक 20 मध्ये, माझं मुख पाहिल्यास कुणीच जिवंत राहणार नाही. माझा पुन्हा एक वार प्रश्न आहे, मग ह्या लोकांना परमेश्वरचं मुख दिसतच कसं? प्रश्न आहे. अनेक येतात, सिस्टर येतात, ब्रदर येतात, फादर येतात, आणखीन कोण गुरुजी, काय काय जेवढे नाव आहेत तेवढे येतात आणि सांगतात मला रात्री परमेश्वराने दर्शन दिलं, मी परमेश्वरचं मुख पाहिलं, इतकं तेजोमय होतं, इतकं प्रकाशमय होतं. माझ्या घरात लाईट गेलती ना, जवळजवळ रात्रभर माझ्या घरात इतका मोठा प्रकाश होता ना, जस काय 5-25 हॅलोजन लावलेत, मर्क्युरी ट्यूब लावल्यात. लोकांना इतकं काही दिशाभूल करून आज लोकांचं जीवन जे चांगलं चाललेलं आहे ना, ते खराब करीतात. लोक जे जिवंत आहेत ना, रडत कडत आणखीन त्यांना रडाई काढायला लावतात. जे लोक जगत आहेत ना, या जगण्याऐवजी लोक म्हणतात नंतर मला मरण आलेलं बरं, अशी परिस्थिती करून टाकतात. पण तुम्हाला सांगायचंय, जीवन देण्यासाठी एकच नाव या भूतलावर होतं, आहे आणि राहणार, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला जीवन देण्यासाठी आला. प्रभू येशू आमच्यासाठी सजीव मध्ये आला. प्रभू येशूने आम्हाला जगण्यासाठी संधी दिली. प्रभू येशूने त्या गुलामगिरीचे जोखड तोडले. प्रभू येशूने आम्हाला त्या पापाच्या दास्यातून काढलं. प्रभू येशूने आमच्या पापांची क्षमा केली. प्रभू येशूने आम्हाला त्याच्या पवित्र आणि अनमोल रक्ताने विकत घेतलं. प्रभू येशूने त्याच्या जे फटके पडले, बसले, खाल्ले, त्याच्या माध्यमातून आज आम्ही निरोगी आहोत. म्हणजे आम्ही जिवंत राहायला पाहिजे. आज आम्ही पापमुक्त राहिलो पाहिजे. आज आम्ही भयमुक्त राहिलो पाहिजे. सजीव म्हणजे काय, जगणं म्हणजे काय, जिवंत म्हणजे काय, की कुठल्याही प्रकारच्या गोष्टी नाही पाहिजे. ज्यावेळेस मनुष्य जन्माला येतो त्यावेळेस आनंद आनंद, आणि मग जीवन जगताना आनंद आनंद का नाही? फक्त 5वी 12वी हॅपी बर्थडे टू वर्ष टू वर्ष, बाकीचे दिवस काय? बाकीच्या दिवसामध्ये देखील मनुष्याने जीवन एक आशीर्वादाचं, आनंदाचं, काही असू नाही तर नसू. अनेक लोकांना वाटतं संपत्ती धन जर असली ना, ऐश्वर्य, मग जीवन जगायला. हो, मला तुम्हाला सांगायचंय, त्यांना विचारा कसं जीवन जगतात ते. इंजेक्शन, टॅबलेट, मास्क, सॅनिटायझर, ते काही वाफेच्या मशनी घेऊ आलेत लोक. नुसतेच नाकाला लावतात, कमराला बांधित येत असं आणि नाकाला लावलो. काहीच्या डब्या, काही झालं का लगेच थोडा आभाळ आला का फासफूस चालूच. अहो, याला काही जगणं आहे का? म्हणजे मला तुम्हाला या ठिकाणी हेच सांगायचं याच्या माध्यमातून, वचनाच्या माध्यमातून, की आम्ही जिवंत असताना जर परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी जर करत आहोत, परमेश्वराच्या नियमानुसार जीवन जर जगत आहोत, परमेश्वराचा जर आम्ही स्वीकार केलेला आहे, जो जिवंत होता, जो आहे आणि जो राहणार आहे आणि जो येणार आहे, त्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताला जोपर्यंत जिवंतपणी आमच्या जीवनामध्ये आम्ही घेत नाहीत, आमच्या या अंतःकरणामध्ये घेत नाहीत, हृदयामध्ये घेत नाहीत, त्याचा स्वीकार करत नाहीत, त्याने सांगितलेल्या गोष्टी ज्या चांगल्या आहेत त्या करत नाहीत, ज्या खराब आहेत त्या सोडून देत नाही, तोपर्यंत आम्ही सजीव नाही, तोपर्यंत आम्ही जिवंत नाही, तोपर्यंत ख्रिस्ताविना जगणं काही कामाचं नाही. ख्रिस्त भेटून मरणं चांगलं राहील. आणि म्हणून प्रेषित पौल साहेब म्हणतात, जगणे हा ख्रिस्त, मरणे हा लाभ. जगण्यामध्ये ख्रिस्त पाहिजे, मरण्यामध्ये देखील ख्रिस्त पाहिजे. मरण म्हणजे त्याग करणं,
नुसतं बॉडीनी मरणं नाही, या जगण्यामध्ये जीवन जगत असताना, जिवंत असताना, सजीव असताना आम्ही काही गोष्टीचा त्याग केला पाहिजे. त्या गोष्टी ज्या परमेश्वराला आवडत नाही, त्या गोष्टी ज्या आमच्या कुटुंबाला आवडत नाही, त्या गोष्टी शासनाला आवडत नाही, त्या गोष्टी आमच्या अधिकाऱ्याला आवडत नाही, त्या गोष्टी आमच्या पालक साहेबांना आवडत नाहीत, त्या गोष्टी आम्हालाच आवडत नाहीत. त्या करणं त्याचा लोकांनी त्याचं गबाळ जवळ ठेवलं आणि जसा एखादा भिकारी किंवा रस्त्यावर जर बघितलं ना, ते पाठीवर बरंच त्यांचा बोजा असतो. हे भल्या प्लास्टिकच्या पिशव्यान कापड्यात कुपड्यान काय काय भरीत येत, ते थोडेसे हे असतात आणि चलत येत नीट. लोकांनी अख्खं वज घेऊन खांद्यावर घेतलंय आणि ते रस्ता क्रॉस करून राहिलेत, जीवन जगू राहिलेत, जिवंतपणे. आणि म्हणून देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त नव्या करारामध्ये म्हणतोय, अहो कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल. माझं जे जू आहे ते हलका आहे, तुमचं ओझ खूप भारी आहे, ते तुमचं भारी ओझ इथं ठेवून जा आणि माझं हलकं जू घ्या. लोक म्हणतात प्रभू तुझ्या जवळच राहू दे. एखाद्या पालक साहेबांनी सांगितलं, ते म्हणते पालक साहेब तुम्हीच एकटे व्हा, आम्हाला बरं आहे आमचंच, आम्ही त्याला चाक बसू, आम्ही त्याला बेरिंगा बसू, आम्ही त्याला मशीन बसू, पण एवढं बोजा घेऊन जाऊ. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईने वडिलांनो, जीवन जगत असताना जर पापाचा बोजा जर तुमच्याजवळ असेल तर तुम्ही जीवनाच्या पुस्तकामधून कॅन्सल झालेले असणार. तुम्ही जीवनाच्या झाडाचं नावही घ्यायचे नाही आणि फळाचा तर विषयही नाही, ते स्वप्नातही येणार नाही. तुमच्या आणि माझ्यासाठी मग 100% जिवंतपणेच अधोलोक, जिवंतपणेच नरक आणि जिवंतपणेच मृत्यू, याची सत्ता आमच्यावर राहील. आणि म्हणून आम्ही जिवंतपणे सजीव असताना, जगत असताना परमेश्वराला जितकं होता येईल तितकं या वेळेमध्ये तरी, या परिस्थितीमध्ये, या सिच्युएशन मध्ये, या काळामध्ये, कारण देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे, तो उशीर करणार नाही. आणि जे जिवंत आहेत त्यांचा परमेश्वर ज्या वेळेस तो येईल त्यावेळेस जर तुम्ही आणि मी सजीव असोल, तुम्ही आणि मी जिवंत असेल, तुमचा आणि माझा जीव, आत्मा, शरीर सुरक्षित असेल, तुमच्या आणि माझ्यामध्ये देवाच्या आज्ञा असतील, तर परमेश्वरचं वचन सांगत आहे ज्यावेळेस तो मेघावर उडून येईल त्यावेळेस कबरा उघडल्या जातील आणि कबरेतले लोक देखील उठतील. आणि जे तुम्ही आणि मी त्या टायमिंगला देवाच्या योजनानुसार, नियोजनानुसार, आज्ञानुसार, कृती आचरणानुसार जे तुमच्या आणि माझ्यापैकी किंवा आमच्या नंतरचे जे काही सुरक्षित त्या ठिकाणी जिवंत असतील ते जिवंतपणेच परमेश्वराबरोबर असतील, मेल्यावर नाही. मी पुन्हा एक वार सांगेन, जीवन जगत असताना जर सार्वकालिक जीवन आम्हाला मिळवायचं असेल, सर्व काळापर्यंत देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याबरोबर जिवंत जर जगायचं असेल तर एकच गोष्ट, ती म्हणजे देवाचं वचन, देवाच्या आज्ञा, देवाच्या विधी. जे सत्य आहे ते सत्य. लोकांसारखं किंवा लोकांप्रमाणे किंवा लोकांच्या सांगण्यानुसार तुम्ही तुमचं जीवन परिवर्तन करू नका. कदाचित एखाद्या वेळेस पालक साहेबाकडून देखील एखादी गोष्ट चुकीची तुम्हाला माहिती मिळेल, परंतु मी प्रभू येशूचा सेवक या नात्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो, जोपर्यंत तुम्ही स्वतः पवित्र शास्त्राचं अध्ययन करत नाहीत, जोपर्यंत स्वतः तुम्ही पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जे काही लिहिलं आहे ते स्वतः वाचित नाहीत, ऐकत नाहीत आणि विशेष करून ते पाळीत नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आणि मला लुटणारी लोक परमेश्वराचं नाव घेऊनच लुटणार आहेत. जगातलं नाव घेऊन लुटता येणार नाही. ज्यावेळेस एखादं लांडगा घुसवतो ना मेंढरामध्ये, तर तो लांडग्याचं कातडं किंवा पांघरून किंवा त्याचे कपडे घालून येत नाही, तर ते मेंढराचेच कातडं पांघरतो. मेंढरासारखीच लोकर असती, उलट त्याला तर लय खैसून लोकर राहते जादा मस्त पैकी. ते तर लय गरम, ते तर लय गोंडस, लय सुंदर, एकदम गोड बोलून हळूच काटा काढून मोकळा. आणि जेव्हा काय त्याच्या मेंढरू तडाक्यात सापडत, तो आड बाजूला नेऊन एक एक मेंढरू कमी करून टाकीत. याच्यामध्ये याजक साहेब सुद्धा सुटले नाही. खेदाची गोष्ट आहे. थोड्याशा गोष्टीसाठी, सजीव राहण्यासाठी, जगण्यासाठी, जिवंत राहण्यासाठी
आणि म्हणून मला तुम्हाला या ठिकाणी निर्गमचं जे पुस्तक आम्ही पाहिलं त्यामध्ये पहिला अध्याय 17व्या वचनामध्ये जे पाहिलं तर हे कोणी जिवंतच राहू देणार. त्या राजाचं फरमान होतं की फक्त मुलीला जिवंत ठेवायचं आणि मुलांना ठेवायचं नाही. परंतु जे देवाचे भय धरणाऱ्या ज्या होत्या डिलिव्हरी करणाऱ्या ज्या स्त्रिया त्यांनी काय केलं, दोघांनाही जिवंत ठेवलं. आज परिस्थिती अशी आहे, आमच्याकडे जे आत्मिक गुरु जे येतात ना, जे मोठे ज्ञानी पंडित येतात ना, जे शास्त्र प्रचारक येतात ना, जे स्वतःच पोळी भाजण्यासाठी त्या वचनाचा काना मात्रा इकडे तिकडे करून त्या वचनाचं मर्म त्याचा अर्थ इकडे तिकडे करून स्वतःसाठी ज्यावेळेस एखादा त्याच्यातून लाभ घडतात ना, त्यावेळेस एक प्रकारची हत्याच केल्या जाते. एक प्रकारे जिवंतपणेच त्या मनुष्याला मरणाकडे ढकलल्या जातं. एक वेळेस सजीव असतानाच त्याला निर्जीव बनवल्या जातं. तुम्हाला आणि मला परमेश्वरने पाचरण यासाठी केलेलं आहे की जे मरणाच्या पंथास लागलेले त्यांना जीवनाकडे घेऊन या. जे शापामध्ये आहे त्यांचे शाप मुक्त करा. जे आजारी आहेत त्यांना आजार मुक्त करा. जे व्याधी आहेत, जे टेन्शन आहे, ताण दबाव, व्यसन वासना, ज्या ज्या गोष्टीमध्ये हे अडकलेले आहेत, यांचं जीवन जगत आहेत, यांचा जिवंतपणा सगळं काही एक जगामध्ये आहे, अशा लोकांना तुम्ही शुभवर्तमान सांगा, सुवार्ता सांगा आणि त्यांना जीवनाकडे घेऊन या. त्यांना जिवंत भूमीवर घेऊन या. त्यांना जिवंत परमेश्वराकडे घेऊन या. त्यांना जिवंतपणे जगणं कसं जगायचं हे तुमच्या आणि माझ्या जगण्यावरून त्यांना समजू द्या. शास्त्राचं वचन त्यांना एक जर सांगितलं ना तर 5 गोष्टी आमच्या जीवनातल्या चांगल्या त्यांना दिसू द्या. कारण लोकांना शास्त्र लवकर समजत नाही. लोकांना समोरचा माणूस कसा वागतो, उठतो, बसतो, बोलतो, तो कसा कृती करतो, कसा आचरण करतो, त्याच्या मनात काय, होठात काय, बोलतो काय, समोर काय, पाठीमागे काय, हे मनुष्य पाहतो आणि मग तो समजतो की हा मनुष्य जिवंत देवाचा उपासक आहे, हा मनुष्य सजीव आहे, हा मनुष्य जीवन जगत आहे. आणि ह्याच्या मनुष्याचं जर काही ऐकलं आपण, कारण हा मनुष्य स्वतःच्या मनाने काही सांगत नाही, स्वतःच्या संस्थेचं काही सांगत नाही, स्वतःच्या मिनिस्ट्रीचं काही सांगत नाही, स्वतःच्या मीपणाचं काही सांगत नाही, तर तो जीवन देणारा, जिवंत ठेवणारा, सजीव असणारा जो सदाजीवी देव आहे त्या परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतात. हे आमच्या कृती आणि आचरणावरून जोपर्यंत हे दिसून येत नाही तोपर्यंत लोक जीवनाकडे वळणार नाहीत, तोपर्यंत लोक सजीवतेकडे राहणार नाही. कारण मनुष्याला परमेश्वराने सजीव निर्माण केलेलं आहे, निर्जीव नाही. परमेश्वराला सर्व काळ जीवन जगावं म्हणून निर्माण केलेलं आहे. तरी देखील मी पाहतो पूर्वी जे लोक होते, मी पुन्हा एक वार सांगेल की ज्यावेळेस यांनी पाप केलं, यांची वयोमर्यादा परमेश्वरांनी ठरवलेलीच नव्हती. की मी आदामाला निर्माण केलंय आणि हवेला निर्माण केलंय तर मी यांची वयोमर्यादा ठरवील, असं काही रेफरन्स नाही. त्यांना परमेश्वराने सदा सर्व काळासाठी जिवंत ठेवलं होतं, सदा सर्व काळासाठी जगण्यासाठी निर्माण केलं होतं, सर्व काळ सजीव राहण्यासाठी निर्माण केलं होतं. तिथं काही वयाची अट नव्हती. परंतु ज्यावेळेस परमेश्वराची आज्ञा उल्लंघली, ज्यावेळेस तो मनुष्य सजीवतेमधून निर्जीवतेकडे गेला, आत्मिक जीवन जगण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या सांगण्यावरून जीवन जगायची त्यांनी पहिली स्टेप उचलली. ज्यावेळेस तो जिवंत असताना परमेश्वराने अगोदरच सांगितलं होतं, जर त्या झाडाचं फळ खाशील त्याच दिवशी तू खास मरशील, म्हणजे तू जिवंत राहणार नाही. परमेश्वराने जिवंत राहण्यासाठी मनुष्याला निर्माण केलं आणि मग मनुष्याला वाटलं सर्व काळ जिवंत राहण्यापेक्षा घडीभर आयुष करू, घडीभर लुटालूट करू, घडीभर याचं त्याचं लुटू, घडीभर प्रेस्टिज तयार करू. आजही तेच करत आहे. तरी देखील परमेश्वराने आदामाला 938 वर्षाचं जीवन दिलं, हवेचं नाही लिहिलं. मथुशेलाला 969 वर्ष, 930, 938, 950, 800, 850, 600 बऱ्याच वर्ष लोक जगले. परंतु पुन्हा एक वार पापाचा डोंगर वाढला. त्या सजीवतेला अर्थ राहिला नाही, त्या जगण्याला अर्थ राहिला नाही. त्यांनी आदाम हवानी एकच आज्ञा मोडली, पण त्यांच्या संततीने इतक्या मोडल्या ना शेवटी त्यांना नोहाच्या टायमिंगला त्यांना गडप करावं लागलं, गाडावं लागलं, बुडावं लागलं.
बुचकाळावून काढलं त्या याच्यात, त्या पाण्यात तर पडून मेले. शेवटी पर्याय नाही, जीवन. परंतु परमेश्वराचं भय धरणारा एक मनुष्य त्यामधून वाचला. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की परमेश्वराने सदा सर्वांसाठी मनुष्याची निर्मिती केली. जो परमेश्वराशी जडून राहील, जो परमेश्वराशी समरूप राहील, जो परमेश्वराच्या सहभागितेमध्ये राहील, जो परमेश्वराच्या आज्ञाविधीमध्ये राहील, जो परमेश्वराच्या संगतीमध्ये राहील, आज्ञेमध्ये राहील, पवित्र आत्म्याच्या सानिध्यात राहील, सत्यामध्ये राहील, तो मनुष्य जीवन जगेल, तो मनुष्य सजीव राहील, तो मनुष्य जिवंत राहील. आणि मग नोहाला जिवंत ठेवलं, नोहाच्या पत्नीला जिवंत ठेवलं, नोहाचे 3 मुलं, नोहाच्या 3 सुना, बाकीचे मामा, काका, दादा, आजा, आजी, पंजे, आत्या, काय जेवढ्या असतील ना 12 बाताल, आखी पाण्यात गेली. कारण त्यांनी पाप केलं होतं. आणि म्हणून मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर आमच्या जीवनामध्ये पाप झालं तर आमचं जीवन कमी झालं. जर का आमच्या जीवनामध्ये सजीव असताना निर्जीव गोष्टी निर्माण झाल्या की आमची सजीवता नष्ट झाली. जर का आमच्या जगण्यामध्ये जगातल्याच गोष्टीप्रमाणे, नियमाप्रमाणे, रूल प्रमाणे जर जगत असलो आणि देवाने निर्माण केलेल्या गोष्टी जर आम्ही तुच्छ लेखीत असलो किंवा त्याला जर आम्ही प्राधान्य देत असलो तर निश्चित अर्थानं आमचं जीवन कमी होणार. आणि इथं तर होणारच होणार. परंतु मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की सार्वकालिक जीवन वतन हे त्या मनुष्याला मिळणार नाही. अहो, इथं जर परमेश्वरामध्ये चांगला जिवंत राहू शकत नाही तर तिथं सर्व काळासाठी काय जिवंत ठेवायचे त्याला. इथं जर सजीव असताना निर्जीव गोष्टी करतो तर त्या सार्वकालिक जीवनामध्ये काय निर्जीवतेचं काय थैमान मांडायचंय का. या ठिकाणी तुम्हाला आणि मला काही गोष्टी समजणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आणखीन एक रेफरन्स पाहूया. गणनाचं पुस्तक अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 33 मध्ये आणखीन एक वचन दिलेले आपण पाहूया. याप्रमाणे ते व त्यांचे सर्वस्व अधोलोकात अधोलोकात जिवंत उतरलं. पृथ्वीने त्यांना गडप केलं आणि मंडळीतून ते नष्ट झाले. वाचूया गणनाचं पुस्तक अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 33. त्यामध्ये सुंदर असं वचन लिहिलेलं आहे परमेश्वरच्या. त्याच्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट लिहायची. परमेश्वरने काही अद्भुत गोष्ट घडविली म्हणजे पृथ्वीने आपले तोंड उघडून यांना व यांच्या सर्वस्वाला गिळून टाकले आणि हे अधोलोकात जिवंत उतरले. तर असे समजा की ह्या लोकांनी परमेश्वराला तुच्छ मानले आहे. एक देवाचा सेवक आहे आणि त्या ठिकाणी तो अनभाग करत आहे. देवाविषयी तो ईर्ष्यवान आहे आणि देवाच्या विरोधात ज्यांनी पातक केलेलं आहे त्या ठिकाणी ते जिवंत आहेत. आणि मग तो परमेश्वरशी म्हणत आहे. 31 क्रमांकाच्या वचनामध्ये तो लिहित आहे, हे त्याचे सगळे शब्द बोलू लागतात न लागताच तो त्याच्या पायाखालची भूमी दुभागली आणि पृथ्वीने आपले तोंड उघडून व त्यांची कुटुंबे, कोराची सगळी माणसे व त्याची सर्व मालमत्ता गिळून टाकली. 33व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, ह्याप्रमाणे ते व त्याचे सर्वस्व अधोलोकात जिवंत उतरलं. अधोलोकामध्ये जिवंतपणे उतरलं. जीवन सजीव जिवंत पाप करून मनुष्य आहे तसाच अधोलोकात उतरू पण शकतो म्हणजे झालेले. अख्खं घरची घर यांचं जेवढं होतं नव्हतं तेवढं सगळं सकट भूमीने तोंड असवलं आणि यांना गिळकृत करून घेतलं जिवंतपणे. आज तुम्हाला आणि मला ही भूमी ह्या पापाने, ह्या शापाने एवढी त्रस्त झालेली आहे की आमचा पूर्वज आदाम आणि त्याचे जे काही सुरुवातीचे जे काही फळं होते ना, हे हिरे, त्याच्यातल्या एका हिऱ्याने दुसऱ्या हिऱ्याचा काम केलं. एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला आणि त्याचं रक्त भूमीवर पडलं आणि ते रक्त भूमीवरून ओढत करत परमेश्वराकडे गेलं. आज ही भूमी त्या रक्ताच्या माध्यमातून, आज ही भूमी त्या परमेश्वराच्या आज्ञा उल्लंघनाच्या मार्फत किंवा त्याच्या माध्यमातून आज ही शापित झालेली आहे आणि ही उग्र स्वरूप धारण केलेलं आहे. हिने हिचा एक तोंड असं वासून ठेवलेलं आहे की जिवंतपणे अनेक लोक त्याच्यामध्ये जात आहेत. आज देखील तुम्ही आणि मी जिवंत आहोत. कोराचं घर अख्खच्या अख्खं होतं, त्याच्या बायका, लेकरन फिकरन सगळेच, अख्खी खानदानच उचलली
अशीच गडप केली. जिवंत असताना आम्हाला परमेश्वराचं गौरव करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर आमच्यासाठी हे सजीवतेचा काही फायदा नाही. अख्ख्या सजीवपणामध्येच कोराचं अख्खच्या अख्खं कुटुंब त्या भूमीने गिळकृत केले. आज देखील अशाच प्रकारे आम्ही जिवंत आहोत, आम्ही सजीव आहोत, आम्ही जीवन जगत आहोत. एवढंच नव्हतं तर आम्ही नामधारी जीवन जगत आहोत. एवढंच नव्हतं तर आम्ही 4 पिढ्याचे ख्रिस्ती आहोत. एवढंच नव्हतं आम्ही 7 पिढ्याचे ख्रिस्ती आहोत. एवढंच नव्हतं काही लोक म्हणते आमच्या पिढ्याच सांगता येणार नाही एवढे आम्ही ख्रिस्ती. जिवंत सजीव जीवन जगतात हे असेच अधोलोकात जातात. कारण काय की जिवंतपणे आम्ही त्या जिवंत परमेश्वराला ओळखलं नाही. जिवंतपणे जीवन जगायचं कसं हे सजीवतेच्या ऐवजी आम्ही निर्जीव जीवन जगलो. अशाच प्रकारे या कोराने परमेश्वराच्या विरोधात बंड केलं, परमेश्वराची आज्ञा अवमानली, परमेश्वराच्या सेवकाला नावं ठेवलं, परमेश्वराच्या सेवकावर आरोप केला, परमेश्वराच्या सेवकाची बराबरी करायला लागला. या ठिकाणी ते बंड जे आहे, ते पाप जे आहे, ते दुष्कृत्य जे आहे ते जिवंतपणे केलं, जीवन जगत असताना केलं. आणि म्हणून त्याचा दंड म्हणून त्या ठिकाणी कोराचं अख्खं कुटुंब त्या भूमीने गिळकृत केले. आज जगातले अनेक कुटुंब जिवंत तर आहेत, सजीव तर आहेत, जीवन तर जगतात, पण तू अधोलोकामध्ये उतरत आहेत, नरकाच्या राज्यामध्ये उतरत आहेत. जिवंतपणे अधोलोकात उतरणं म्हणजे जोक आहे का? जिवंतपणे नरकाच्या गोष्टी पाहणं हे जोक आहे का? तरी देखील अनेक लोक त्या अधोलोकात उतरतात कोराच्या कुटुंबाप्रमाणे. काही वैयक्तिक पण हा कुटुंब ते अधोलोकामध्ये उतरत आहे. याचा अर्थ जे कुटुंब परमेश्वराला ओळखत नाही, जो परिवार परमेश्वराची आज्ञा पाळत नाही, जो परिवार किंवा जे लोक जे मनुष्य, जी आई असेल, बहीण असेल, वडील असतील, सिस्टर असतील, फादर असतील, रेव्हरंट असतील, पालक साहेब असतील, कोऑर्डिनेटर साहेब असतील, जेवढे कोणते साहेब असतील आणि जे कोणी विधर्मी असतील, हे जर जीवन जगत असताना देवाच्या विरोधातलं जर जीवन जगले तर देव जिवंतपणे जसं कोहराचं या ठिकाणी गेले ना, तसंच आम्ही देखील जिवंतपणे अधोलोकात जातो. आणि आम्हाला नेणारा पुढारी जो आहे ना, तो देवाची आज्ञा मोडणारा, देवाच्या विरोधात बंड करणारा, देवाला नावं ठेवणारा, मीच देव आहे असे म्हणणारा, ज्याला परमेश्वराने या भूतलावर टाकून दिलं आणि त्याची पिलावळ आता तुम्हाला आणि मला त्रास देती, तो दियाबल, तो जुनाट म्हटलेला अजगर, तो चोर, तो बालजबूल, अनेक प्रकारचे नावं त्याला त्याच्या कामाप्रमाणे दिलेली आहेत. त्याची पिलावळ आज आमच्यामध्ये घुसलेली आहे आणि आमचं सजीव जीवन निर्जीव करीत आहे. ती पिलावळ आमच्यामध्ये, आमच्या जगण्यामध्ये घुसली आणि आमच्या जगण्याचं व्यर्थ करून टाकलंय. ती पिलावळ जिवंतपणे आमच्यामध्ये उतरली. जो देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जिवंत हवा आहे, त्याच्याऐवजी ही जगातली पिलावळ म्हणजे हे जगातलं दुष्टपण, जगातला मोह, जगातली माया, जगातली हवस, जगातल्या सर्व कुकर्म, जगातले व्यसन वासना, जगातली निर्जीवता, निर्माण करतेच्या ऐवजी निर्मितीची पूजा करणारे, चेटकी करणारे, चेटूक करणारे, भानामती करणारे, वेगवेगळ्या प्रकारचे सैतानाचे बंधन, जादूगिरी करणारे, व्यभिचार करणारे, कुकर्म करणारे, हे जिवंतपणे मनुष्याच्या अंतःकरणामध्ये उतरलेत. आणि या जीवन जगत असताना हाच मनुष्य या देहाने पाप करतो, हाच मनुष्य या जीवाने पाप करतो आणि हाच मनुष्य देवाने दिलेला सजीव जिवंत देवाचा पवित्र आत्म्याचा देखील त्या ठिकाणी त्याला कमजोर करतात आणि आत्म्याला विझवतात. मग एकदा का आमचा आत्मा विझला, मग आम्हाला अधोलोक 100% गिळून घेतं. अनेक लोकांचे संसार अधोलोकात गेलेत, अनेक लोकांचं जगणं अधोलोकासारखं आहे. जगतात तर खरं, गाड्या येतं, घोड्या येतं, बंगल्या आहे, बॅलन्स आहे, नोकरी आहे, छोकरी आहे, जे वाटेल ते सगळं आहे, तरी देखील हे जीवन जगत नाहीत. जोपर्यंत यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही, जोपर्यंत यांच्या जीवनामध्ये देवाचं भय नाही, जोपर्यंत यांच्या जीवनामध्ये सत्य नाही, जोपर्यंत यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा नाही,
जोपर्यंत यांच्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त नाही, जोपर्यंत यांच्या जीवनामध्ये यहोवा परमेश्वर नाही, जोपर्यंत यांचं जीवन परमेश्वराला समर्पित नाही, जोपर्यंत तुम्ही आणि आमच्या पापाचा पश्चाताप करत नाही, ते पाप सोडून देत नाहीत, तोपर्यंत आम्ही सजीव असून देखील फायदा नाही, जिवंत असून देखील काही फायदा नाही. आणि म्हणून एक शेवटची एक लाईन मी या ठिकाणी सांगू इच्छितो, कारण आपला वेळ झालेला आहे. आपण अनेक भागामधून या वचनाच्या माध्यमातून चिंतन मनन दररोज 8:30 ते 9:30 करणार आहोत. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय प्रिय, की जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये आम्ही ख्रिस्ताला पहिल्या प्रथम स्थान देत नाही, तोपर्यंत आमचं जीवनच सुरू होत नाही. आता जे जीवन चालू आहे ना, ते जगिक जीवन चालू आहे, आणि या जगिक जीवनामध्ये काही एक अर्थ राहिलेला नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतंय की जग आणि जगातल्या गोष्टी नष्ट होणार आहेत, जग आणि जगातल्या गोष्टी समाप्त होणार आहेत, परंतु परमेश्वराचं वचन, परमेश्वराचं राज्य, परमेश्वराने दिलेलं जीवन सर्व काळ राहणार आहे. आणि मग हेच सर्व काळ राहणारं जीवन वयोवृद्धीचा आशीर्वाद, फळप्राप्तीचं जीवन, पवित्र आत्म्याची सहभागिता, पवित्र आत्म्याची संगती, सत्याची कास, चांगलं जीवन, सत्कृत्य, सजीवपणा जगण्यामध्ये दिसला पाहिजे. जोपर्यंत आमच्या जगण्यामध्ये ख्रिस्त दिसत नाही, तोपर्यंत आमचं जगणं व्यर्थ आहे. आमच्या जगण्यामध्ये जर मस्त दिसतोय, फस्त दिसतोय, सगळ्या जगातल्याच गोष्टी दिसतात, तर समजायचं आम्ही जिवंत नाहीत, आम्ही सजीव नाही, आम्ही जगत नाहीत. आणि म्हणून आम्हाला सर्व काळ जगायचं आहे. त्या जीवनी झाडाजवळ जी गरुबीम ठेवलेली आहे, त्या जीवनी झाडाजवळ जी गरगर फिरणारी तलवार ठेवलेली आहे, यासाठी की कोणी जाऊन त्या झाडाचं फळ तोडून खाऊ नये आणि सर्व काळ जीवन जगू नये. आज आम्हाला त्या जीवनी झाडाच्या फळाजवळ जायचंय, त्या झाडाजवळ जायचंय, ते फळ पण घ्यायचंय, ते झाड पण घ्यायचंय, आणि ते जीवन पण स्वीकारायचं आहे. आणि त्याच्यासाठी एकच गोष्ट आहे, त्याच्यात एकच वशिला आहे, एकच व्यक्ती आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकतो, एकच व्यक्ती ते फळ आम्हाला देऊ शकतो, एकच व्यक्ती त्या जीवनी झाडाच्या सावलीजवळ आम्ही बसू शकतो, एकच व्यक्ती आहे की तो आम्हाला सर्व काळ जिवंत ठेवू शकतो, तो म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. त्याला जोपर्यंत आम्ही स्वीकारित नाही, तोपर्यंत जीवनी झाडाचं नावही घ्यायचं नाही, सावली बघायची नाही, म्हणायचं नाही रात्री माझ्या जीवनी झाड रस्त्यात आलं, स्वप्नात आलं, दृष्टांतात आलं, आणि मी त्याचं फळ तोडलं माझ्या बायकोला दिलं. आता आदाम हवासारखं फळ तोडायला चान्सच नाही. अनेक लोक डुप्लिकेट सेवा करतात, पत्नी करतील, पती करतो, दोघं संगनमत मिळून हनन्या आणि सपेरासारखं पवित्र आत्म्याला मिसगायडिंग करतात. या ठिकाणी तात्काळ त्यांना सजा मिळत नाही, परंतु येणाऱ्या दिवसा मात्र आमचं जीवन त्याच्या हातामध्ये आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, सन्मान, आदर, गौरव देऊया. या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचं आहे की जीवन जगत असताना जसंही परमेश्वरने आम्हाला दिलंय ना, गरिबीत दिलंय प्रेज द लॉर्ड, श्रीमंतीमध्ये दिलंय प्रेज द लॉर्ड, मिडल क्लास मध्ये दिलंय प्रेज द लॉर्ड. ज्यामध्ये आहे त्यामध्ये समाधानी राहा, जीवन जगा. पहा, तुम्ही आणि मी शेवटापर्यंत जिवंत राहू. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एक वार सुंदर अशा वेळेबद्दल प्रभूची स्तुती करतो. या लाईव्ह सेशनला आलेल्या माझ्या सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील, या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगरमधून हार्दिक स्वागत करतो. पुन्हा एक वार या वचनाप्रमाणे तुम्ही आणि मी आणि जगाने जीवन जगावं आणि सर्व काळ परमेश्वराचं सार्वकालिक जीवन वतन हे मिळावं, म्हणून आपण सर्वजण मिळून आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया, आपल्या वैयक्तिक मिनिस्ट्रीसाठी, संस्थेसाठी, आपल्या सेवेसाठी, आणि ज्या लोकांचं ओझं परमेश्वर आम्हाला दिलेलं आहे, जे लोक एका गुलामगिरीत आहेत, त्या मोशेप्रमाणे आम्हाला परमेश्वराने पाचरण करावं, आणि त्या फारो राजाच्या म्हणजे त्या सैतानाच्या गुलामगिरीतून अनेक लोक ज्या ज्या गोष्टीमध्ये ज्या मरणात अडकलेले आहेत त्यांना जीवनाकडे घेऊन यावं, म्हणून प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधिपती बाप्पा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाला आणि सामर्थ्यवान नावात मी प्रार्थना करतो. पहिल्या प्रथम आम्ही प्रार्थना करतो, परमेश्वर देव बाप्पा, जे तू आम्हाला जिवंत ठेवलंस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. जे आम्ही जीवन जगत आहोत, कदाचित जगाच्या राहटीप्रमाणे जगत असेल तर आजची रात्र आमची परिवर्तनाची
दिवसाचे असू दे, आजच्या या दिवसापासून, या वेळेपासून आम्ही तुझ्यामध्ये जीवन जगावं आणि सर्व काळासाठी जिवंत राहावं अशी देखील तू कृपा दृष्टी आम्हावर कर. या समाज मी प्रार्थना करतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, बिलोस, भाऊ बहीण, आई वडील, देवाचे सर्व अभिषिक्त सेवक सेविका, ज्या सर्व संस्था आहेत, ज्या मिनिस्टर आहेत, जे छोटे मोठे ग्रुप्स आहेत, जे आत्म्याने खरेपणाने परमेश्वर देव बाप्पा सत्यामध्ये समर्पित करून जीवन जगत आहेत, जिवंत आहेत आणि त्यांच्यामध्ये तू वसतिस्थान करतो, ते असे प्रत्येक माझे प्रिय बहिणी भावंड मी तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. त्याचप्रमाणे मी आठवण करतो परमेश्वर देव बाप्पा, पंजाब, यूपी, महाराष्ट्र, कर्नाटका, ज्या ज्या ठिकाणी प्रिती बाप्पा जे शेतकरी बंधू जे काही परमेश्वर देव बाप्पा मागण्या करत आहेत, विनंत्या करत आहेत, प्रार्थना करत आहेत सरकारकडे, परमेश्वरच्या नावात त्यांच्या मागण्या तू पूर्ण कर. योग्य आणि स्थिर सरकार तू आम्हाला दे परमेश्वर देव बाप्पा. दिलेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. या समाज मी प्रार्थना करतो माझ्या सरहदीवर असणारे माझे सर्व मिलिटरी फोर्स, जवान, कमांडोज, SRP टीम, सर्व सुरक्षा कर्मी, त्यांचे कुटुंब परिवार आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. जे थोडके दिवस, ते थोडके वर्ष, जे काही कालावधी या जगामध्ये परमेश्वर देव आम्ही जीवन आहोत, तो तुझ्यामध्ये आम्ही जीवन जगावं म्हणून आम्हाला उत्तम मार्गदर्शन तू कर, आमचं परिवर्तन कर, आमच्यामध्ये न आवडणाऱ्या गोष्टी तू काढून टाक आणि तुझ्या योजनेनुसार जीवन जगण्यासाठी हव्या असणाऱ्या वचनाचं मार्गदर्शन तू आम्हाला दे आणि त्या वचनाप्रमाणे आचरण करावं अशी देखील तू कृपा कर. ज्या गोष्टी मागाच्या विसरलो असेल त्या दिल्यास तुझे आभार मानतो. आदर, गौरव, सन्मान, महिमा तुला देत ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, त्या पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात मागतो. स्वर्गीय पित्यात होई. आमेन. प्रभेश रक्त की जय, प्रभेश रक्त की जय, प्रभेश रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.